नमस्कार मित्रांनो, शिवरुद्र फार्मच्या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आवाकॅडो या फळाबद्दल आपण ऐकलेलं असेल. या आवाकॅडो फळाची लागवड भारतामध्ये होऊ शकते का? असा प्रश्न आपल्या मनामध्ये असेल तर या संपूर्ण व्हिडिओला तुम्ही बघा. या चॅनेलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला आणि फॉरवर्ड करायला विसरू नका. आवाकॅडो फळाची लागवड आपल्या आजूबाजूला काही शेतकरी करताना दिसत आहेत. खरंच हे फळ आपल्या भारतामध्ये होऊ शकतं का? याच्यामधल्या कुठल्या व्हरायटी आहेत? कुठल्या व्हरायटी या भारतीय आहेत? कुठल्या व्हरायटी या परदेशातून आणलेल्या आहेत? आणि या व्हरायटी आपल्या वातावरणामध्ये येऊ शकतात का? या फळासाठी कुठल्या प्रकारची जमीन लागते? इथल्या तापमानामध्ये हे व्हरायटी ताग धरू शकतात का? त्याच्याबद्दलसाठी कुठलं हवामान लागतं? आणि भारतीय हवामानामध्ये कुठल्या व्हरायटी ह्या काम करू शकतात? याच्या विविध प्रकारच्या जाती कुठल्या? याची रोपं कशी तयार करायची? याची रोपं कशा पद्धतीने तयार केल्यानंतर कुठल्या प्रकारच्या जमिनीमध्ये येऊ शकतात? याचा लागवडीचा हंगाम कसा असतो? याची फलधारणा कशा पद्धतीने होते? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे भारतीय हंगामामध्ये कुठल्या महिन्यामध्ये हे पीक बाजारपेठेमध्ये येतं? याचं परागीकरण कसं होतं? याच्यामध्ये विविध प्रकारच्या पद्धती, याच्या लागवड पद्धती, खतांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं, याला किती प्रकारचे खतं लागतात, पाण्याचं व्यवस्थापन, याला पाणी कमी लागतं की जास्त लागतं, फळांची काढणी ही कशा पद्धतीने होते, याच्यावर कुठल्या प्रकारचे रोग येतात, याची साल कशी असते, याच्या सालीनुसार आणि याच्या कलरनुसार याचे कशा प्रकारचे प्रकार पडतात, याच्यावर कुठल्या प्रकारचे रोग येतात, ही संपूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या व्हिडिओला बघत चला. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, याची बाजारपेठेमध्ये मागणी किती आहेत, स्थानिक बाजारपेठेची कशी आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी आहेत, आपण कुठल्या कुठल्या कंट्रीमध्ये हे फळ एक्सपोर्ट करू शकतात. तर मित्रांनो, अशा संपूर्ण माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.